वेलकम स्टुडंट. हे आपलं 5वं लेक्चर आहे. सिस्टीम प्रोग्रामिंग या कोर्समध्ये पहिला चॅप्टर बघतोय आपण, लँग्वेज प्रोसेसर. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लँग्वेज प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटी स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी बघितली आपण. त्या ऍक्टिव्हिटीच्या नंतर आता प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटीज आज स्टार्ट करतोय आपण. प्रोग्राम जनरेशन ऍक्टिव्हिटी मध्ये आपण स्क्रीन हँडलिंग प्रोग्राम, आउटपुट, त्याचं स्पेसिफिकेशन पाहिलेलं आहे. आता प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय हे बघणार आहोत. प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटी मध्ये ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन अशा दोन वेज आहेत. तर प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटी ही एकतर ट्रान्सलेशन करून पूर्ण केली जाऊ शकते किंवा इंटरप्रिटेशन करून पूर्ण केली जाऊ शकते. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय लगेच बघूया. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर प्रोग्राम ट्रान्सलेशन मध्ये एका लँग्वेज मधून, सोर्स प्रोग्राम मधून टार्गेट प्रोग्राम मध्ये कन्व्हर्ट करताना जे काय प्रोसेसिंग केलं जातं त्याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. द प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल ब्रिजेस द एक्झिक्युशन गॅप बाय ट्रान्सलेटिंग अ प्रोग्राम रिटन इन प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्याला आपण सोर्स लँग्वेज म्हणतो, इनटू मशीन लँग्वेज और असेंब्ली लँग्वेज, असं ट्रान्सलेशन केलं जातं. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर हे इंटरप्रिटेशनचं एक्सप्लेनेशन झाल्यावर अजून क्लिअर होईल. तर ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटर मधला डिफरन्स हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे झालं प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल. बघा या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे. सोर्स प्रोग्राम इनपुट घेतलेला आहे. ही हायर लेवल लँग्वेज असते. ट्रान्सलेटरला ट्रान्सलेटर एरर असतील तर देईल. आता एरर म्हणजे काय, कोणत्या प्रकारचा एरर येतो, असे एरर आल्यावर काय करायचं, एरर कोण देतं, हे सगळं आपल्याला पुढच्या लेक्चर्स मध्ये बघायचंच आहे. एरर एका लँग्वेज मध्ये एका वाक्यात सांगू शकतो की सेमिकोलन राहिला तर हा पण एररच आहे. म्हणजे सी इक्वल टू ए प्लस बी ऍडिशन ऑफ टू नंबर करताना सेमिकोलन राहिलं तर हा पण एक एरर आहे. असे एरर ट्रान्सलेटर देतो. मशीन लँग्वेज प्रोग्राम इथे कन्वर्ट केला जातो. तो मशीन लँग्वेज प्रोग्राम काय पाहिजे तो डेटा ऍज इनपुट घेतो आणि रिझल्ट देतो. आता ऍडिशन ऑफ टू नंबर जर केला असेल मी, सी इक्वल टू ए प्लस बी, तर ए ची व्हॅल्यू काय आणि बी ची व्हॅल्यू काय हे मी इनपुट घेतो डेटा ऍज अ डेटा. सो फॉर मी, माझ्यासाठी सी इक्वल टू ए प्लस बी करण्यासाठी ए आणि बी हे डेटा आहे आणि सी मध्ये आपण रिझल्ट स्टोअर करायला लागलेलो आहे. तर हे झालं प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल. पण हे प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल प्रत्येक स्टेटमेंटसाठी होत नाही. त्याला एक कारण आहे. ते कारण पण आपल्याला बघायचं आहे की ते कारण नेमकं काय आहे. पण आता एवढं लक्षात ठेवा की प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल मध्ये काय होतं, सोर्स प्रोग्राम इनपुट घेतला जातो. मी प्रोग्राम म्हणतोय, सोर्स प्रोग्राम इनपुट घेतला जातो. ट्रान्सलेटर एरर देतो असेल तर, नसेल तर ते मशीन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करतो. डेटा इनपुट घेतो मशीन लँग्वेज आणि आपल्याला फायनल रिझल्ट देतो. तर हे झालं प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल. आता प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल म्हणजे आपलं सी लँग्वेज आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय बघूया आपण. कोणताही प्रोग्राम एक्झिक्यूट करायच्या आधी ट्रान्सलेट करायला लागतो, हे पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे की आपण ट्रान्सलेट केलेला प्रोग्राम मशीन मध्ये स्टोअर करू शकतो आणि प्रत्येक वेळी तो ट्रान्सलेटेड प्रोग्राम वापरू शकतो. यावेळी सोर्स प्रोग्रामची आपल्याला गरज पडत नाही जर ट्रान्सलेटेड प्रोग्राम असेल तर. आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, जर आपण सोर्स प्रोग्राम मध्ये काही चेंज केला तर पुन्हा एकदा ट्रान्सलेट करायला लागतं आणि मग एक्झिक्यूट करायला लागतं. तर प्रत्येक मॉडिफिकेशन नंतर रिट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेशन पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे जर सोर्स प्रोग्राम मध्ये चेंज केला असेल तर. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेल. याचं एक्झाम्पल घेऊ आपण सी लँग्वेज. सी लँग्वेज मध्ये तुम्ही जर प्रोग्राम एक्झिक्यूट केले असतील व्यवस्थित तर तुम्हाला माहिती आहे की a.c मी प्रोग्राम सेव्ह केलाय. Alt F9 दाबलं की 2 फाईल क्रिएट होतात नवीनच. ओबीजी फाईल क्रिएट झालेली तुम्ही टर्बो सी बिन मध्ये जाऊन बघितलं असेल. आणि एक्झिक्यूट केल्यानंतर .exe फाईल तयार होते. तर एक्झिक्यूट करायच्या आधीची जी फाईल आहे .obj फाईल, दॅट वी कॉल इट ॲज, त्या फाईलला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन केलेली ती फाईल आहे. मग प्रत्येक वेळी ट्रान्सलेशन केलेली फाईल आपण वापरू शकतो.
आता म्हणाल सर आम्ही तर डायरेक्ट कंट्रोल F9 दाबल्यावर पण प्रोग्राम एक्झिक्यूट झालाच की. हो झाला. डायरेक्ट कंट्रोल F9 दाबल्यावर प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, पण त्यांनी प्रत्येक वेळी रिट्रान्सलेट केलेला आहे म्हणून एक्झिक्यूट झाला. तुम्ही सोर्स प्रोग्राम मध्ये चेंज करता आणि Alt F9 न दाबता डायरेक्ट कंट्रोल F9 दाबता तरी सुद्धा सी लँग्वेज टर्बो सी कंपायलर हे काय करतं तर अपडेट केलेलं लगेच घेतं आणि एक्झिक्यूट करून आउटपुट देतं. पण हाच प्रोग्राम जर तुम्ही ह्याच्यात केला असेल, उबंटू मध्ये केला असेल, तर तुमच्या लक्षात आहे का बघा, चेंज केलेला प्रोग्राम सेव्ह करावा लागतो, मग कंपाईल करावा लागतो आणि मग एक्झिक्यूट करावा लागतो. आणि तुम्ही ही चूक पण केली बऱ्याच वेळा की सोर्स प्रोग्राम मध्ये चेंज केलाय आणि आउटपुट आधीच येतंय असं आपण म्हणलो. आधीच आउटपुट येत नाही. आउटपुट हे अपडेटेड आलं असतं जर तुम्ही प्रोग्राम सेव्ह करून परत कंपाईल केला असता तर. हे करून बघू शकता अजून पण तुम्ही. आणि आता तुम्ही जावा प्रोग्राम शिकणार आहे ह्या सेमिस्टरमध्ये. जावा मध्ये पण तुमच्या लक्षात येईल की एखादा C = A+B करा, A ची व्हॅल्यू 5 घ्या, B ची व्हॅल्यू 5 घ्या. आउटपुट बघा C 10 येईल. पण A ची व्हॅल्यू 5 च्या ऐवजी 10 करा, B ची व्हॅल्यू 5 च्या ऐवजी 10 करा आणि एक्झिक्यूट करा डायरेक्ट. परत पण तुमचं उत्तर 10च येईल. त्याच्या मागचं कारण काय आहे? A ची व्हॅल्यू 10 आणि B ची व्हॅल्यू 10 केल्यानंतर जर प्रोग्राम नाही सेव्ह केला आणि नाही रिट्रान्सलेट केला तर आउटपुट हे पहिलंच येणार आहे. कळतंय काय म्हणतोय? त्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळी सोर्स प्रोग्राम मध्ये चेंज केल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम सेव्ह करणं गरजेचं आहे आणि रिट्रान्सलेट करणं पण गरजेचं आहे. आता हे लँग्वेज प्रोसेसर्स कसे ठेवले जातात तर त्याचं एक एक्झाम्पल आहे. प्रॅक्टिकल अरेंजमेंट ऑफ लँग्वेज प्रोसेसर. काय केलंय बघा, पहिल्यांदा प्री प्रोसेसर आहे. आता तुम्ही म्हणाल सर काय आहे प्री प्रोसेसर? तुम्ही हॅश इन्क्लूड शिकला. सो वी सेड ॲट दॅट टाइम त्यावेळी म्हटलं होतं की हॅश इज अ प्री प्रोसेसर. हे प्री प्रोसेसर इथं सी कंपायलर पिक्चर मध्ये येतो. नंतर ह्याला सी प्रोग्राम इनपुट दिला जातो. त्याच्यानंतर असेंब्ली प्रोग्राम क्रिएट होईल, असेंबलरला दिला जाईल. असेंबलर मशीन लँग्वेज मध्ये कोड देईल, तो लिंकरला जाईल, लिंकर कडून लोडरला जाईल आणि लोडर लोड केल्यामुळे एक्झिक्यूट करेल. आता हे सगळं पहिल्यांदा ऐकलं. असेंबलर, लिंकर, लोडर काय हे? हे चॅप्टर्स आहेत आपले एक एक. असेंबलर्स हा दुसरा चॅप्टर आहे, लिंकर हा 5वा चॅप्टर आहे, लोडर हा 6वा चॅप्टर आहे. तर ह्या असेंबलर नेमकं असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम म्हणजे काय आणि असेंब्ली मशीन लँग्वेज मध्ये कसं कन्वर्ट करतं हा अख्ख्या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. त्याच्यानंतर लिंकर कसं लिंकिंग करतं हे लिंकिंग चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. लोडर कसं लोड करतं, लोडिंग टेक्नॉलॉजी, लोडिंग मेथोडॉलॉजी कुठल्या कुठल्या ते पण आपल्याला लोडर मध्ये बघायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तर हा पहिला चॅप्टर आहे म्हणून हे सगळं दाखवलंय की लँग्वेज प्रोसेसर कसे पुट केलेले आहे. कळलं असेल तुम्हाला हे. पुढे जाऊ, कळलं नसलं तरी काळजी करू नका. सिस्टीम प्रोग्रामिंग संपल्यानंतर परत ही इमेज घ्या डोळ्यासमोर, त्यावेळेस वाटेल की हा छान छान समजलेलं आहे सगळं आपल्याला. ओके, चला पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडवर काय बघू. प्रोग्राम इंटरप्रिटेशन म्हणजे काय? आता प्रोग्राम ट्रान्सलेशन म्हणजे काय कळलं असेल. प्रोग्राम ट्रान्सलेशन मध्ये अख्खा प्रोग्राम ट्रान्सलेट केला जातो. पण प्रोग्राम इंटरप्रिटेशन मध्ये बघा, प्रोग्राम इंटरप्रिटेशन हे लाईन बाय लाईन केलं जातं. पहिली सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची, लाईन बाय लाईन. मग तुम्हाला माहिती आहे की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट केल्यामुळं आता समजा लाईन नंबर 5 ला एरर आला आणि प्रोग्राम माझा 10 लाईनचा आहे. लाईन नंबर 1 पासून 4 पर्यंत सगळं करेक्ट आहे. तर 5व्या प्रोग्रामलाच एक्झिक्युशन थांबेल इथं. का तर इथं एरर आहे. पण प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेलमध्ये असं नाही होत. प्रोग्राम ट्रान्सलेशन मॉडेलमध्ये सगळे स्टेटमेंट 1 ते 10 व्हिजिट केले जातात आणि जे काही एरर आहेत ते एरर दाखवले जातात. जसं तुम्ही सी लँग्वेज मध्ये Alt F9 दाबलं तर तुम्हाला कळलं की लाईन नंबर 6 ला एरर आहे, लाईन नंबर 8 ला एरर आहे, लाईन नंबर 10 ला एरर आहे. मग ते तुम्ही एरर काढून परत एक्झिक्यूट करू शकता. पण इंटरप्रेटर मध्ये तसं होत नाही. समजा लाईन नंबर 2 ला एरर आला, जोपर्यंत एरर काढत नाही तोपर्यंत पुढेच जात नाही. मग आता हे इंटरप्रिटेशन कसं अचीव केलं जातं? तर तुम्ही हे शिकला मायक्रो प्रोसेसर. तुम्ही किटचे प्रोग्राम्स केले, कदाचित लॅपटॉप, कदाचित मशीनवर केले असतील सिम्युलेशनने किंवा किटवर केले असतील. तर त्या 3 सायकल आहेत बघा त्याच्या. एक आहे फेच,
एक आहे डिकोड आणि एक आहे परफॉर्म. फेच म्हणजे इन्स्ट्रक्शन घेतली जाते, डिकोड म्हणजे त्याचा अर्थ काढला जातो आणि शेवटी परफॉर्म म्हणजे ऑपरेशन परफॉर्म केले जातं. तर या 3 स्टेप्स प्रत्येक लाईन साठी ह्या रिपीट होतात. रिपीटेड ह्या स्टेप्स होतात सगळ्या. मग इथे दिलेलं आहे एक स्कीमॅटिक दिलंय इंटरप्रिटेशनचा. इंटरप्रिटर काय करतो, एक लाईन घेतो, तो प्रोग्राम काउंटर आहे, म्हणजे कुठल्या लाईनला आता आहे ते कळण्यासाठी. एरर असेल तर देईल आणि तो सोर्स प्रोग्राम प्लस डेटा असं स्टोअर करेल मेमरीमध्ये. आणि प्रोग्राम काउंटर काय करेल, परत सीपीयू मध्ये ते लोड करून एक्झिक्यूट करेल. तर सोर्स प्रोग्राम आणि इथं मशीन लँग्वेज प्रोग्राम आहे. तर हे वन बाय वन, लाईन बाय लाईन होत राहतं. तर आपण जर बघितलं, ट्रान्सलेशन मध्ये लाईन बाय लाईन होत नाही, अख्खा प्रोग्राम पहिले ट्रान्सलेट केला जातो आणि मग एरर दिली जातात. तर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर मधला डिफरन्स देताना हाच डिफरन्स आहे पहिला, की ट्रान्सलेटर लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत नाही, तर अख्खा प्रोग्राम ट्रान्सलेट करतो. पण इंटरप्रिटर मध्ये काय होतं, तर अख्खा प्रोग्राम कधीच घेतला जात नाही, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. परत ट्रान्सलेशन मध्ये सोर्स प्रोग्राम शेवटपर्यंत ठेवण्याची गरज नाही, कारण का ट्रान्सलेटेड प्रोग्राम हा रिपीटेडली आपण वापरू शकतो. पण तुम्ही जर इकडे विचार केला इंटरप्रिटेशन मध्ये, तर सोर्स प्रोग्राम हा शेवटपर्यंत ठेवायलाच लागतो, कारण काय इंटरमिडिएट सेव्ह करायला काहीच नाही, लाईन घ्यायची आणि एक्झिक्यूटच करायची डायरेक्ट. सर ट्रान्सलेटर सारखं इथं दुसरं कुठं काय सेव्ह करायचं नाही, सोर्स प्रोग्राम हा कंपल्सरी शेवटपर्यंत लागतो आपल्याला. तर हा बेसिक डिफरन्स झाले दोन. आता इंटरप्रिटेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा, तेच आता मी सांगितलं. सोर्स प्रोग्राम हा कंपल्सरी ठेवायला लागतो आणि तो टार्गेट प्रोग्राम मध्ये कुठं काय कन्वर्ट होत नाही. आणि प्रत्येक स्टेटमेंट हे अनालाइज केलं जातं इंटरप्रिटेशन मध्ये. जसं ट्रान्सलेशन मध्ये अनालाइज करून एरर दिला जातो, तसं इथं अनालाइज करून एक्झिक्यूट केला जातो डायरेक्ट. हा डिफरन्स आहे प्रोग्राम ट्रान्सलेशनचा आणि प्रोग्राम इंटरप्रिटेशनचा. आणि हे लेक्चर आपण इथं संपवतोय आता. आणि हे झालं प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटी. त्यात आपण दोन बघितले मॉडेल, एक ट्रान्सलेशन मॉडेल, एक इंटरप्रिटेशन मॉडेल. आता क्वेश्चन काय विचारतात युनिव्हर्सिटीमध्ये? युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन 8 मार्काचा असेल किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रोग्रामच्या ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात. प्रोग्राम ट्रान्सलेटरच्या ह्या ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन मधला डिफरन्स एक तर विचारला जाईल छोटा क्वेश्चनला. जर लेंदी क्वेश्चन असेल तर तुम्हाला हे आन्सर द्यायचं. लँग्वेज प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटीजवर क्वेश्चन विचारला जाईल, मग प्रोग्राम जनरेशन ऍक्टिव्हिटीला 4 मार्क आणि प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटीला 4 मार्क. प्रोग्राम जनरेशन मध्ये फॉर्म हँडलिंग एक्झाम्पलचं स्पेसिफिकेशन द्यायचं, फॉर्मची डायग्राम काढायची. प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये इंटरप्रिटेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय हे दोन्ही द्यायचं. तर हे झालं लेक्चर. अजून सिलेबस मध्ये पुढचे भरपूर लेक्चर आहेत. पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.